कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची थरारक कारवाई. अपहरण प्रकरणी तिघे जेरबंद. मुरगुड परिसरात शेअर मार्केटमधील पैशांच्या वादातून अपहरण झालेल्या व्यक्तीची पोलिसांनी थरारक सुटका केली. शनिवारी पहाटे कोगनोळी टोल नाक्याजवळ आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या कारवाईत मुरगुडचे पोलीस उपनिरीक्षक एस कुंडले जखमी झाले, तर पोलिसांनी तिघांना अटक केली. हमीदवाडा येथील राजेंद्र जत्राटे यांचे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांवरून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत तब्बल 3 लाख रुपयांची मागणी केली होती. मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. कुटुंबियांकडून माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. कोगनोळी टोल नाका परिसरात संशयित वाहन आढळताच पोलिसांनी सापळा रचला. यावेळी आरोपींना पकडताना झटापट झाली आणि उपनिरीक्षक कुंडले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तरीही पोलिसांनी अपहरणग्रस्त जत्राटे यांची सुखरूप सुटका करत प्रवीण कांबळे, अतुल चांदणे आणि हिमांशी जाधव यांना अटक केली. या प्रकरणातील उर्वरित चौघांचा शोध सुरू असून एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं नाव अनिकेत शिवाजी कुडले, पोलीस उपनिरीक्षक मुरगुड पोलीस ठाणे. दिनांक 4/4/2026 रोजी साधारण एक 10 वाजताच्या सुमारास आमच्याकडं मुलगा नामे प्रतीक जतात्रे हा आमच्या पोलीस स्टेशनला आला आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील राजेंद्र यांना कुणीतरी इस्मांनी किडनॅप केलेलं आहे. हमीदवाडा येथून पैशाच्या कारणासाठी त्यांना कुणीतरी किडनॅप करून हमीदवाडा इथून घेऊन गेलेले. आम्ही त्यांचा शोध घेतोय 5 वाजल्यापासून, पण ते आम्हाला सापडत नाही. म्हणून त्या बातमी सदरचा प्रकार हा गंभीर असल्याने एपीआय श्रीमती क्रांती पाटील मॅडम व आम्ही लागलीच सदर प्रकार गंभीर असल्यामुळे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ते कोगनोळी गावाच्या साईडने दिशेने चाललेले. मग त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन स्टाफ वगैरे आम्ही सगळे जाऊन तिथे जरा ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला तिथं 2 इसम संशयितरित्या तिथं गाडीवर 2 व्हीलरवर फिरताना दिसले होते. त्यामुळे आम्हाला त्याचा डाऊट आला, म्हणून आम्ही तिथं जवळ गेलो. तर ते जसं आम्हाला बघितलं तसं ते पळायला लागलं. ते पळत असताना एक इसम गाडीवरून उतरून दुसऱ्या साईडला पळून गेला आणि एक इसम गाडीवरून पळून जात असताना मी त्याला स्वतः आमच्या दोघांमध्ये पळून जात असताना आमच्या दोघांमध्ये झटापटी झाली. त्या झटापटीत माझ्या गुडघ्याला जखम झालेली आहे आणि आरोपी पण ते पडला. त्यामुळे ते गाडी आणि 2 आरोपी आणि त्याच ह्याच्यामध्ये जे राजेंद्र आहेत ज्यांना किडनॅप केलं होतं, अपहरण केलं होतं त्यांचं, ते पण आम्हाला तिथंच सापडले आणि त्याच्या तावडीतून आम्ही सुखरूप सुटका केली. त्याच्यानंतर आणून त्यांना आम्ही पोलीस स्टेशन आणून त्यांचा सविस्तर जबाब घेऊन त्यांना मुरगुड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 68/2026 खंडनीय अपहरणीच्या गुन्ह्याखाली अटक केली 2 आरोपी. त्याच्यानंतर त्यांच्याकडे तपास करतात त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये अजून एक महिला एक सामील आहे आणि इतर त्याचे 3 ते 4 आरोपी त्यात सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 5/4/2026 रोजी याच्यातील लेडीज हेमाक्षी विकास यादव यांना मग या गुन्ह्यात परत अटक केली आणि त्यांना माननीय कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्यांना 7 तारखेपर्यंत पीसी कस्टडी रिमांड दिलेली. तरी अजून सदर गुन्ह्याचा आम्ही तपास करत आहोत. त्याच्यातले अजून फरार आरोपी आहेत, त्यांना आम्ही पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.